नमस्कार, मी ऋतुजा कदम. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र शासनानं आर्थिक वर्ष 2026-27 साठी 7,69,467 कोटी रुपयांचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केलेला असून विकसित महाराष्ट्र 2047 या दीर्घकालीन उद्दिष्टावर यात भर देण्यात आलाय. 7,69,467 कोटी रुपये इतक्या रकमेचा आणि विशेषतः आम्ही विकसित महाराष्ट्र 2047 हा जो काही एक अहवाल तयार केला होता त्या अहवालावर आधारित हा अर्थसंकल्प आम्ही तयार केलाय. पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा शासनानं घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाला राज्याच्या प्रगतीची खंबीर वाटचाल देणारा दूरदृष्टीपूर्ण आराखडा असल्याचं म्हटलंय. जवळपास 8 ते 10 लाख कोटीची कामं आपल्या राज्यामध्ये चालू आहेत. मला वाटतं देशातले पहिलं राज्य आहे की इन्फ्रा प्रोजेक्ट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं नमूद केलं. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा दृष्टीपूर्ण सर्वसमावेशक आणि विजन डॉक्युमेंटरीचा प्रभावी अंमलबजावणी करणारा आहे. शेती, पायाभूत सुविधा आणि सामान्य माणसाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीचा पाया मानला जातो. विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर इथे एक्सेस आयो ऍडव्हान्स इंडस्ट्रियल पार्कचं भूमिपूजन व कोनशिला अनावरण उत्साहात पार पडलं. 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीमधून साकारलं जाणारं हे राज्यातील पहिलंच इंटेलिजन्स इंटिग्रेटेड औद्योगिक संकुल असून यामुळे नागपूर परिसरात सुमारे 2,500 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्राला देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी शासनानं तयार केलेल्या रोडमॅपमध्ये अशा लॉजिस्टिक पार्क्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी. आरोग्य क्षेत्रातील नवनवीन संशोधन, प्रगत तंत्रज्ञान आणि परवडणारे उपचार या विषयांवर मंथन करण्यासाठी मुंबईमधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे 27 व 28 मार्च 2026 रोजी पल्स या जागतिक वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. विधान भवन इथे पार पडलेल्या या परिषदेच्या कर्टन रेझर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमामुळे आरोग्य क्षेत्रात जगामध्ये महाराष्ट्राचा मान वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या परिषदेमध्ये 20 सत्रांच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. जगभरातील 130 नामांकित डॉक्टर्स आणि संशोधक या परिषदेत सहभागी होणार असून संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्याची ही एक मोठी संधी ठरणार आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीनं 170 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. एकूण 250 कोटींच्या या प्रकल्पामध्ये डोंगर परिसराचं पर्यावरणीय महत्त्व जपत वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन आणि सौर ऊर्जा प्रकल्पावर विशेष भर देण्यात येणार आहे. या आराखड्याअंतर्गत भव्य अन्नछत्रालय, भाविकांसाठी निवास व्यवस्था, शाहूकालीन हुजूरवाडा इमारतीचे संवर्धन आणि कुशिरे ते गायमुख तलाव दरम्यान पार्किंगसह पादचारी मार्गाचा विकास केला जाणार आहे. संपूर्ण परिसराचा विकास इको फ्रेंडली पद्धतीनं करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. अमरावती इथून हनुमानगडी आणि नागपूरच्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीनं 121 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. हनुमानगडी इथे अयोध्येमधील यज्ञ मंडपाच्या प्रतिकृतीसह अॅम्फी थिएटर, लेझर शो आणि भव्य हनुमान मूर्तीचं काम पूर्ण करून हा परिसर जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसितपूरच्या कल्याणेश्वर मंदिर परिसरामध्ये पार्किंगसह इतर नागरी सुविधांचे दर्जेदार नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असून विदर्भातील या तीर्थक्षेत्रांच्या वैभवात यामुळे मोठी भर पडणार आहे. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.